प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लवकर कळवत जा मित्रांनो. याचा ऑप्शन क्रमांक उत्तर ए होईल, ते म्हणजे धनंजय वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? आंध्र प्रदेशचे राज्यपाल हे खालीलपैकी कोण आहेत? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, ते म्हणजे अब्दुल नाझीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल हे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर योग्य होईल. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक हे कोणी पटकावले? ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक हे कोणी पटकावले? या ठिकाणी असा प्रश्न आहे. तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 4 होईल, ते म्हणजे अभिनव बिंद्रा यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले म्हणजे वैयक्तिक सुवर्ण पदक हे पटकावले आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो? हिवाळ्यामध्ये पडणारा जो पाऊस असतो तो कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ते म्हणजे रब्बी पिके याकरिता हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस आवश्यक असतो. कर्नाटकामधले अरेबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे? कर्नाटकामधले अरेबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे? मित्रांनो, उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ते म्हणजे कॉफी. शॉनचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? शॉनचे पठार हे कोणत्या देशामध्ये आहे? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ते म्हणजे म्यानमार. तर शॉनचे पठार हे म्यानमार या देशामध्ये आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 होईल. अकर्मक भावे हे उत्तर या ठिकाणी योग्य असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन, एप्रिल 2023 मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे? एप्रिल 2023 मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे? या ठिकाणी याचं उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 होईल, ते म्हणजे केरळ. तर केरळ या ठिकाणी एप्रिल 2023 मध्ये सायन्स पार्क हे स्थापन करण्यात आले आहे. चला, भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली आहे? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 1950 साली भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना ही झाली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, ते म्हणजे व्हॉलीबॉल. तर मिंटोनेट हे व्हॉलीबॉलचे जुने नाव हे आहे. चला नेक्स्ट, त्याने हे चित्र काढले आहे. या ठिकाणी वाक्याचा प्रयोग कोणता आहे ते ओळखायचा आहे तुम्हाला. तर उत्तर काय होईल याचं? ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे कर्मणी. तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 होईल, ते म्हणजे 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन असतो. चला, खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते?
तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ते म्हणजे सरहद गांधी या नावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. चला नेक्स्ट क्वेश्चन. खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 होईल, ते म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्तीचा विचार करता विपुल प्रमाणामध्ये आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा कोणता होईल? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे अनीती. हे आन्सर योग्य होईल. संघराज्याचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो? संघराज्याचा कार्यकारी अधिकारी हा खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ते म्हणजे राष्ट्रपती यांच्या नियंत्रणामध्ये संघराज्याचा कार्यकारी अधिकारी हा असतो. नेक्स्ट. तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला वाक्याचा कोणता प्रकार आहे ते ओळखायचा आहे. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 होईल, ते म्हणजे हे वाक्य केवळ वाक्य असे होईल. नेक्स्ट. लेप्चा ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? लेप्चा ही जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळते? तर मित्रांनो, तुम्हाला याचा आन्सर माहीत असेल तर फटाफट सांगा. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, ते म्हणजे सिक्कीम या राज्यामध्ये लेप्चा ही जमात आढळते. नेक्स्ट क्वेश्चन. आवृत्तीबीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती? आवृत्तीबीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे? तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, नियोटिका. हे उत्तर योग्य होईल तुमचं. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रात संबंधित आहे? व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रात संबंधित आहे? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, ते म्हणजे साहित्य. तर व्यास हा पुरस्कार साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा एक प्रश्न. शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले? शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक हे कारणीभूत ठरले? तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 होईल. दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आन्सर होण्याचं ऑप्शन क्रमांक 3 होईल, ते म्हणजे महाराष्ट्र या राज्याशी दशावतार ही लोककला संबंधित आहे. पुढचा एक प्रश्न. जुन्या विचारांचे पुरस्कार करणारे ऑप्शन क्रमांक ए प्रतिगामी. हे उत्तर योग्य असेल. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द. उंटावरून येणारा टपाल. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द उंटावरून येणारा टपाल. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ते म्हणजे सांडणी स्वार. हे उत्तर योग्य असेल. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? रात्र या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द कोणता आहे? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 होईल, ते म्हणजे वरील सर्व. आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत? आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर आन्सर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 होईल, ते म्हणजे 14. तर नेक्स्ट. धडा शिकवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे ते सांगायचा आहे. आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, अद्दल घडवणे. तर धडा शिकवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे अद्दल घडविणे. नेक्स्ट. व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते? व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची ही किती असते?
उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ते म्हणजे 7 फूट एवढी व्हॉलीबॉलच्या मैदानातील जाळीची उंचीही असते.